थांब राघव. राघव, मला तुझ्याशी बोलायचंय. नाही, वेळ नाही, मला तुझ्याशी आत्ताच बोलायचंय. हे बघ राघव, तुझे जे काय प्रताप चाललेत ना गावामध्ये, ते सगळे माझ्या कानावर आलेले आहेत. अरे राघव, आता तरी एक जबाबदार व्यक्तीसारखं वाग जरा. अरे अरे हे सगळं वैभव, सगळी संपत्ती माझ्यानंतर तुझीच आहे. अरे माझा तू एकुलता एक वारस आहेस. पैसा ठीक आहे, तुला मी आत्ता पैसा देतो, पण मला आत्ता एक वचन दे की यापुढे गावातल्या कुठल्याही स्त्रीला किंवा कुठल्याही माणसाला त्रास देणार नाहीस तू, त्यांच्या जमिनी डुबाडणार नाहीस तू. अरे अरे आपल्या आई बन्नोमाच्या कृपेने आपल्याला हे सगळं वैभव प्राप्त आलेलं आहे. आई बन्नोमाला मानत नाहीस? नालायक, चालतो माझ्या नजरेसमोरून. आजपासून तू मला मेलासा समजीन आणि माझी सगळी संपत्ती मी आई बन्नोमाच्या चरणी अर्पण करीन. तुला एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. चल निघ. आई बन्नोमा, असं काय पाप माझ्याकडून घडलं की जेणेकरून हे असं कार्ट माझ्या पोटी जन्माला आलं. माफ कर मला, माफ.